ना म्हणजे खरं खरं उत्तर द्या. तुम्ही विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतरच ह्यांचे चांगले दिवस आलेले तर किंवा म्हणजे त्यानंतरच इतक्या घडामोडी घडल्या आणि त्यांचं सरकार आलं, तर कधी कधी असं एकटं असतं तेव्हा वाटतं कधी अरे गलती से बघा मिस्टेक मला हो गया एक असं. बघा कसं आहे की आखरी मी एक गोष्ट मानणारा कार्यकर्ता आहे. मला जी काही जबाबदारी दिली होती ती माझ्या पक्षाने दिली होती, माझ्या हायकमांडने दिली होती. हायकमांडने सांगितले की ते सोडा, तर मी सोडलं. ते म्हणले प्रदेशाध्यक्ष व्हा, झालं. पण पण आमच्यासोबत आला सोडा असं त्यांनी कुठे नाही सांगितलेलं तुम्हाला? सांगितलं. मला अध्यक्ष असताना मंत्री असतो तर मला मंत्रीपद सोडता आलं नसतं. पण प्रदेश अध्यक्ष हे संविधानिक पद आहे. त्याला कुठलाही तो त्या याच्यावर बसल्यानंतर हा अमुक काँग्रेसचा आहे का भाजपचा आहे का ते नाही. आखरी सगळ्या आणि तुम्ही सभा निष्पक्षपाती त्या काळात देखील काम करत होता, त्या मला त्याची जाणीव होती. त्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं असेल पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तर मला प्रदेश म्हणजे स्पीकर पद विधानसभेचं सोडावंच लागलं. पण त्या काळामध्ये 1 वर्ष आमचा अध्यक्ष होऊ दिला नाही. त्या लोकांवर कुणाचा आरोप नाही. म्हणजे हे जे काही चालतं ते आता तो विषय जुना झालेला आहे. मी एकदा रागावून म्हटलं की मला आता हे जास्त बोलायला नको लावा. एक दिवस मी बोलील तर मग तुम्हाला सगळ्यांना अडचणी येईल. त्यामुळे आज बोलून टाका नाही मी आता नाही. तर आता त्यांनी बोलणं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी काही बोलत नाही त्या विषयावर.